नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत असलेला हा माहितीपट माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. आपण सगळेच रोज इंटरनेट वापरतो, नाही का? पण कधी विचार केलाय की आपण एक क्लिक करतो आणि जगाच्या दुसऱ्या टोकावरून माहिती आपल्या स्क्रीनवर सेकंदात कशी येते? ही किमया आहे तरी काय? तर आज आपण इंटरनेटच्या ह्याच जादूमागचं रहस्य उलगडणार आहोत आणि ते तंत्रज्ञान म्हणजे IP रूटिंग. म्हणजे विचार करा, डेटाचा एक छोटासा तुकडा आणि अब्जावधी डिव्हायसेसचं एक जागतिक जाळं. यातून तो एका क्षणात आपला रस्ता कसा शोधतो, हाच तो मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बरं, तर मग सुरू करूया. आता डेटाचा हा प्रवास समजून घ्यायचा असेल तर आधी ते रस्ते समजून घ्यावे लागतील ज्यावरून हा डेटा धावतो. हो, म्हणजे इंटरनेटचे जे फिजिकल हायवे आहेत ते बनवणारे हार्डवेअर घटक. तर या प्रवासाचं पहिलं स्टेशन आहे नेटवर्क कार्ड. हे एक साधं पण खूप महत्त्वाचं उपकरण आहे जे आपल्या कम्प्युटरला नेटवर्कशी जोडतं. याच्याशिवाय आपलं कम्प्युटर इंटरनेटच्या महामार्गावर पाऊलच ठेवू शकत नाही असं समजा. पुढे येतो मॉडेम. आता बघा गंमत. कॉम्प्युटर बोलतो डिजिटल भाषेत आणि टेलिफोन लाईन्स समजतात ॲनालॉग भाषा. मग संवाद कसा होणार? इथेच मॉडेम कामाला येतो. तो एका ट्रान्सलेटरसारखं काम करतो. डिजिटल सिग्नलला ॲनालॉगमध्ये बदलतो आणि परत ॲनालॉगला डिजिटलमध्ये आणतो. आणि आजकाल तर सगळंच वायरलेस झालंय, बरोबर? आपले फोन, लॅपटॉप. तर या वायरलेस डिव्हायसेसना नेटवर्कशी जोडण्याचं काम करतो वायरलेस ॲक्सेस पॉइंट म्हणजेच वॅप. तो वायर्ड आणि वायरलेस जगाला जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे. आता या इंटरनेटच्या हायवेवर एक अत्यंत महत्त्वाचा वॉचमॅन किंवा गार्ड असतो. त्याला म्हणतात फायरवॉल. हा हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या रूपात असू शकतो आणि त्याचं काम आहे हे तपासणं की कोणता डेटा आत यायला हवा आणि कोणता नाही. आपल्या नेटवर्कच्या सुरक्षेसाठी फायरवॉल खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हायवे तर समजला, पण या हायवेवर गाडी चालवायची कशी? म्हणजे डेटा आपला मार्ग शोधतो कसा? चला, हे समजून घेण्यासाठी आपण एका आपल्या ओळखीच्या गोष्टीची मदत घेऊया. ती म्हणजे इंटरनेटची स्वतःची GPS सिस्टीम. ही तुलना बघा किती छान आहे. जसं GPS आपल्याला म्हणजे माणसांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला रस्ता दाखवतं, अगदी तसंच IP रूटिंग डेटाच्या पॅकेटला रस्ता दाखवतं. GPS रस्त्यांचा नकाशा वापरतं, तर IP रूटिंगकडे असतो इंटरनेटचा रोडमॅप. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या गाडीचे ड्रायव्हर आपण असतो, पण डेटाच्या गाडीचा ड्रायव्हर असतो राउटर. तर मग ही इंटरनेटची GPS सिस्टम चालते तरी कशी? याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे राउटर. हाच तर तो ड्रायव्हर आहे जो ट्रॅफिकला दिशा दाखवतो. दुसरा आहे ऑपरेटिंग सिस्टम, म्हणजे राउटरचा मेंदू जे त्याला चालवतं. तिसरा आहे IP ॲड्रेसिंग, म्हणजे प्रत्येक घराला जसा पत्ता असतो तसा इंटरनेटवर प्रत्येक डिव्हाइसला एक युनिक पत्ता. आणि चौथा घटक आहे रूटिंग प्रोटोकॉल्स. हे म्हणजे ते नकाशे बनवणारे जे सतत इंटरनेटचा रोडमॅप तयार करत असतात आणि तो सगळ्यांना वाटत असतात. ओके, तर ड्रायव्हर म्हणजे राउटर आहे हे कळलं, पण तो निर्णय कसा घेतो? म्हणजे तो हा डिजिटल नकाशा वाचतो तरी कसा? चला पाहूया. याचं उत्तर आहे IP रूटिंग टेबल. हे काही नाही तर राउटरच्या आत असलेले एक डेटाबेस आहे. एक प्रकारची डायरीच समजा, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोचण्याचे सगळे संभाव्य मार्ग लिहिलेले असतात. हाच तो खरा नकाशा आहे जो राउटर प्रत्येक डेटा पॅकेट पाठवण्याआधी तपासतो. पण हा नकाशा किंवा ही डायरी भरली कशी जाते? याचे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला, स्टॅटिक रूट्स, म्हणजे नेटवर्क इंजिनियर स्वतः हाताने काही मार्ग त्यात टाकतो. दुसरा, डायरेक्टली कनेक्टेड रूट्स, म्हणजे जे नेटवर्क राउटरला थेट जोडलेले आहेत त्यांचे पत्ते आपोआपच त्यात येतात. आणि तिसरा, जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे डायनॅमिक रूट्स. यात राउटर्स एकमेकांशी बोलून रूटिंग प्रोटोकॉल वापरून आपोआप नवनवीन मार्ग शिकत राहतात. तर या रूटिंग प्रोटोकॉलचं मुख्य काम काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचं काम आहे डायनॅमिकली ओरडून किंवा जाहीर करून सगळ्यांना सांगणं की माझ्याकडे हे मार्ग आहेत. हे ते मल्टीकास्ट करतात, जेणेकरून बाकीचे राउटर्स ते ऐकून आपापले नकाशे म्हणजे रूटिंग टेबल अपडेट करू शकतील. ते सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. हे सगळं ऐकायला थोडं किचकट वाटतंय ना? चला, सोपं करूया. हे प्रत्यक्षात कसं चालतं हे समजून घेण्यासाठी एका जुन्या आणि जाणीत्या प्रोटोकॉलचं उदाहरण घेऊया. RIP म्हणजे रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल. तर RIP हा एक डिस्टन्स वेक्टर प्रोटोकॉल आहे. आता हा सर्वोत्तम मार्ग कसा निवडतो? तर तो हॉप काउंट मोजतो. हॉप काउंट म्हणजे काय? अगदी सोपं आहे. डेटा पॅकेटला त्याच्या मुक्कामापर्यंत पोचायला मध्ये किती राउटर्स ओलांडावे लागतील ती संख्या. ज्या मार्गावर कमी राउटर्स तो मार्ग सर्वोत्तम.
मग RIP आपला नकाशा नेहमी अपडेटेड कसा ठेवतो? तर सगळा खेळ वेळेचा आहे. बघा, दर 30 सेकंदांनी प्रत्येक राउटर आपल्या शेजारी राउटर्सना आपल्याकडच्या मार्गांची माहिती पाठवतो. जर समजा 180 सेकंद झाले आणि एखाद्या शेजाऱ्याकडून काहीच खबरबात आली नाही, तर त्याचे मार्ग अवापरण्यायोग्य म्हणून मार्क केले जातात. आणि तरीही 240 सेकंदांपर्यंत काहीच अपडेट नसेल तर ते मार्ग नकाशातून कायमचे काढून टाकले जातात. म्हणजे सिस्टीम स्वतःला स्वच्छ ठेवत राहते. पण RIRP परफेक्ट नव्हता. त्यात काही मर्यादा होत्या. सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे फक्त 15 हॉप्सची लिमिट. म्हणजे 15पेक्षा जास्त राउटर्सच्या पलीकडे तो पाहूच शकत नव्हता. मोठ्या नेटवर्कसाठी हे पुरेसं नव्हतं आणि म्हणूनच IGRP सारखे नवीन, अधिक हुशार प्रोटोकॉल आले. IGRPची हॉप लिमिट थेट 255 होती. आणि इतकंच नाही, तो फक्त हॉप्सची संख्या न बघता बँडविड्थ, डिले यांसारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टींचाही विचार करून निर्णय घ्यायचा. म्हणजे तो जास्त स्मार्ट ड्रायव्हर होता. तर थोडक्यात काय, IP रूटिंग हे आपल्या डिजिटल जगाचं एक छुपे रुस्तम GPS आहे, जे पडद्यामागे राहून आपल्या डेटाला या विशाल आणि गुंतागुंतीच्या इंटरनेटच्या जाळ्यातून अगदी सहजपणे आणि अचूकपणे मार्ग दाखवतं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. ही सगळी सिस्टीम तेव्हा डिझाईन केली होती जेव्हा इंटरनेट खूप लहान होतं. आज अब्जावधी नवीन उपकरणं रोज ऑनलाईन येत आहेत. तर मग विचार करा, भविष्यातलं हे इंटरनेटचं GPS कसं दिसेल, त्याचं स्वरूप काय असेल? हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का?